ओपन स्पेसवर बेकायदेशीर बांधकाम, नागरिकांची मनपाकडे तातडीच्या कारवाईची मागणी। धुळे शहरातील मनपा हद्दीत ओपन स्पेसवर सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामामुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत महापालिका प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे। या संदर्भात आयुक्त नितीन कापडणीस यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे। निवेदनानुसार सर्वे नंबर 393/3, 393/4 आणि सिटी सर्वे नंबर 12885 ही जागा धुळे महापालिकेच्या अंतिम मंजुरीनुसार विकासासाठी राखीव असूनही काही व्यक्तींनी या ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू केले आहे। या जागेभोवती बेकायदेशीर कंपाऊंड उभारून आतमध्ये बांधकाम साहित्य टाकून दिवस रात्र काम सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांनी याचिका क्रमांक 4060/2015 अंतर्गत मनाई आदेश दिलेला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। तसेच संबंधित याचिका क्रमांक 34/2015 अद्याप प्रलंबित आहे। स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे 11 आणि 16 सप्टेंबर 2025 रोजी लेखी तक्रारी दिल्या होत्या। मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे। बेकायदेशीर बांधकामामुळे परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। रस्त्यांचा अभाव, दुर्गंधी निर्माण करणारा कथित प्लास्टिक कारखाना, अतिक्रमित चहाचे दुकान आणि महिलांच्या सुरक्षिततेचे प्रश्न गंभीर बनले आहेत। त्यामुळे दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम होत असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे। नागरिकांनी मनपा प्रशासनाला आवाहन करत संबंधित जागेवरील सर्व अनधिकृत बांधकाम व कंपाऊंड तात्काळ हटवून परिसर मोकळा करण्याची मागणी केली आहे। तसेच या प्रकरणी तातडीने निर्णय घेऊन कारवाईचे आदेश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे। मैं महमूद भाईजान, धुलिया जिला जनता दल सदरो, वार्ड नंबर 13 कबीरगंज, 393 की जगह पे जो हड्डरमी से अतिक्रमण किया जा रहा है उसको तोड़ा जाए, क्योंकि नगर पालिका ने लिख के जियार दिए है और वो जगह आरक्षण है। 393 के अंदर पहले वाल कंपाउंड बनाए, पतरे का रूम बनाए, अभी वहाँ पक्का बांध काम कर रहे हैं, जबकि नगर पालिका ने लिख के दिए है कि वहाँ पे कोई भी एक झाड़ भी हमसे बिगड़ पूछे लगा नहीं सकता। मगर वहाँ अड्डरमी से प्लास्टिक का कारखाना बनाया जा रहा है, अड्डरमी से वहाँ झाड़ काट के रेती का कारोबार किया जा रहा है, अड्डरमी से वहाँ पे शॉपिंग सेंटर बना के भाड़े से दी जा रही है, और अभी फिलहाल वहाँ पे पक्का बांध काम करके और शॉपिंग सेंटर बना के वहाँ पे काम चालू है। हमारी यही मानती है कि जब 393 का आरक्षण जगह है, गार्डन मंजूर है, तो उसको फौरन वो जगह को तोड़ा जाए और वहाँ पे गार्डन बनाने का जो मांग है हमारी, हमको गार्डन बना के वहाँ दिया जाए। खुदा हाफिज़, जय हिंद।